गुड मॉर्निंग मुलांनो, टेक्स्टबुक काढा. पेज नंबर 49 काढायचा आहे. टेक्स्टबुक पेज नंबर 49. त्यावरती हा प्रश्न आहे बघा. खालील आकृतीत नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद यांची उदाहरणे दिली आहेत. त्यांचा उपयोग करून अर्थपूर्ण वाक्ये तयार करा. हा प्रश्न आहे बघा. मुलांनो, हा प्रश्न तुम्हाला आता 10 मार्कांसाठी जी ऍक्टिव्हिटी आहे त्यामध्ये 5 मार्काची ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला देण्यात येत आहे. ऍक्टिव्हिटी आहे 5 मार्कासाठी. ह्या ऍक्टिव्हिटीची सबमिशन डेट आहे 11 जानेवारी 2021. त्यापर्यंत 11 जानेवारीपर्यंत 11 जानेवारीपर्यंत सर्वांनी ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. ही ऍक्टिव्हिटी तुम्ही प्रोजेक्ट पेपरवरती कंप्लीट करायची आहे. 2 प्रोजेक्ट पेपर घ्या. त्यावरती तुम्हाला अशाच प्रकारे हे सर्कल काढून हे सर्व शब्द लिहायचे आहेत. आलं लक्षात? हे सर्व शब्द लिहा आणि ह्या सर्व शब्दांपासून 10 वाक्य तुम्हाला तयार करायची आहेत. येथे जी वाक्य दिलेली आहेत ती वाक्य सोडून तुम्हाला 10 वाक्य तयार करायची आहेत. आलं लक्षात? आता ही ऍक्टिव्हिटी तुम्ही प्रोजेक्ट पेपरवरती तयार करायची आहे. त्यासाठी 4 अशा प्रकारे सर्कल करून त्यामध्ये जे काही शब्द आहेत ते शब्द तुम्हाला लिहून वाक्य तयार करायची आहेत की जेणेकरून त्या वाक्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे व्याकरण आलं पाहिजे. हे व्याकरण येऊन अशा प्रकारे अर्थपूर्ण अशी 10 वाक्य तयार करायची आहेत. मुलांनो, ह्यामध्ये तुमची क्रिएटिव्हिटी पाहिली जाईल. ज्याप्रमाणे हे सर्कल जसे रंगीत कलरफुल आहेत तशाच प्रकारे तुम्ही कलरचा वापर करून किंवा स्केच पेन, ग्लिटर्स कोणतेही कलर वापरून तुम्ही हे सर्कल तयार करायचं आहे. त्यामध्ये जे शब्द आहेत ती लिहायचे आहेत आणि त्याच्या खाली असे 10 वाक्य तुम्ही व्यवस्थित तयार करायचे आहेत की ज्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद ह्या 4ही व्याकरणामध्ये विकारी शब्दांचा उपयोग होईल असे 10 वाक्य तुम्हाला तयार करायची आहेत. तर पहिलं सर्कल आहे बघा, व्यक्ती, वस्तू, मिठाई, भाजी. आलं लक्षात? हे दुसरं जे सर्कल आहे ते नामाचं आहे. तुषार, लाडू, मेथी, चेंडू अशा प्रकारे करून तुम्ही कोणतेही कलर वापरू शकता. तुमची क्रिएटिव्हिटी महत्वाची आहे. त्याप्रमाणे तुम्ही ही ऍक्टिव्हिटी तयार करायची आहे. ही ऍक्टिव्हिटी 5 मार्कासाठी आहे. आणि जेव्हा तुम्हाला बुक सबमिट करायला सांगतील, नोटबुक आणि कंपोजिशन बुक जानेवारीमध्ये, तेव्हा तुम्ही ही ऍक्टिव्हिटी त्या बुक बरोबर सबमिट करायची आहे. त्यावरती इकडे कोपऱ्यामध्ये तुमचा रोल नंबर, डिव्हिजन आणि तुमचं नाव, सुरुवातीला तुमचं नाव, डिव्हिजन, रोल नंबर लिहायचा आहे. ते लिहायला विसरू नका, नाहीतर तुम्हाला मार्क मिळणार नाहीत. म्हणून सर्वप्रथम तुमचं नाव, रोल नंबर, डिव्हिजन लिहा. हा प्रश्न लिहा. हे लिहायची गरज नाही. पेन्सिलीने मी तुम्हाला समजण्यासाठी लिहिलेलं आहे, ते लिहायची गरज नाही. त्यानंतर अशा प्रकारे सर्कल काढा. त्यामध्ये ते सर्कल कलर करा पाहिजे तर, किंवा तुम्ही स्केच पेनचा किंवा दुसरा कोणता वापर करून चांगल्या प्रकारे क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि त्यामध्ये जे
शब्द आहेत ते शब्द तुम्ही लिहा. आता हा जो आहे तो नामाचं सर्कल आहे. नाम तुषार, लाडू, चेंडू आणि मेथी. दुसरा सर्कल आहे तो सर्वनामाचा आहे. तो, ती, ते, ही, हे, ही, त्या, हा सर्वनामाचा सर्कल आहे. तिसरा जो सर्कल आहे तो विशेषणाचा सर्कल आहे. रंगीत, गोड, हिरवी, गुणी, पिवळा, ताजी, सुंदर, खेळकर, मोठा हा सर्वनामाचा सर्कल आहे. विशेषणाचा सर्कल आहे. आणि शेवटचा जो सर्कल आहे तो क्रियापदाचा आहे. ओळखणे, खेळणे, खाणे, पाहणे आहे. त्यानंतर घेणे, पळणे, करणे, आवडणे, देणे. अशा प्रकारे हे 4-5 सर्कल करून तुम्ही त्यामध्ये हे शब्द लिहून ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. 5 मार्कासाठी आहे. आणि जेव्हा तुमच्या बुक मागवल्या जातील तेव्हा त्याबरोबर ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला सबमिट करायची आहे. ही 5 मार्कासाठी आहे. आता पेज टर्न करा. सर्वांनी पेज टर्न करायचं आहे. नेक्स्ट पेजवरती दुसरी ॲक्टिव्हिटी आहे. ही 5 मार्कासाठी आहे. बघा, अगोदरची 5 मार्क आणि हे 5 मार्क 10 मार्कासाठी ही ॲक्टिव्हिटी आहे. तसेच तुम्ही नोटबुक सबमिट करणार आहात. त्या नोटबुकला पहिल्यापासून शेवटपर्यंत मी जे काही तुम्हाला लिहून दिलेलं आहे, लिहायला सांगितलेलं आहे ते सर्व त्यामध्ये असेल तर 10 मार्क त्या नोटबुकला तुम्हाला मिळतील. त्यानंतर टोटल 8 कंपोजिशन तुमचे कंपो बुकमध्ये कंप्लीट केलेले आहेत. 8 कंपोजिशन, आजचा मी शेवटचं कंपोजिशन देणार आहे. तर ते 8ही कंपोजिशन तुमच्या कंपो बुकमध्ये कंप्लीट झालेले पाहिजेत. त्याला सुद्धा 10 मार्क आहेत. असे टोटल 30 पैकी तुम्हाला मार्क दिले जाणार आहेत. तर ज्या दिवशी तुम्हाला नोटबुक सबमिशन सांगितलं जाईल तेव्हा हे तुम्ही कंप्लीट करून आणून द्यायचं आहे. आता दुसरी ॲक्टिव्हिटी आहे ही 5 मार्कासाठी. ही बघा, सेम डेटला तुम्हाला सबमिशन आहे. ह्यामध्ये सूचना फलक तयार करायचा आहे. जीव धोक्यात घालू नका, दरीत डोकावून पाहू नका, भर रस्त्यात गाडी थांबवू नका, इतरांना जाण्यासाठी व्यत्यय आणू नका. अशा प्रकारे हे सूचना फलकाची तुम्हाला एक्झाम्पल नमुना दिलेला आहे. त्याचप्रमाणे तुम्ही इकडे दिलेल्या आहेत त्या सूचना फलकावरती सूचना लिहायच्या आहेत. प्रश्न आहे, घाटातून जाताना घ्यायची काळजी याविषयीचे सूचना फलक तयार करा. हा प्रश्न लिहायचा आहे. आणि त्यानंतर अशाच प्रकारे हे जे 5 फलक आहेत हे 5 फलक तुम्ही त्या पेजवरती, प्रोजेक्ट पेजवरती ड्रॉ करायचे आहेत. आणि त्यामध्ये योग्य अशा सूचना तुम्ही लिहायच्या आहेत. हे सुद्धा प्रोजेक्ट पेपरवरती लिहायचं आहे. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला कंप्लीट करायची आहे. आणि सेम डेज तुम्हाला सबमिशन करायचं आहे. आलं लक्षात? तर ॲक्टिव्हिटी 10 मार्कासाठी तुम्हाला दिलेली आहे. नोटबुकचे 10 मार्क आणि कंपोजिशन बुकचे 10 मार्क असे नोटबुक आणि कंपो बुक तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. आता तुम्ही तुमच्या पुस्तकामधला सारांश लेखनाचा प्रश्न काढायचा आहे. सारांश लेखनाचा प्रश्न काढा. पेज नंबर सांगते मी तुम्हाला. पेज नंबर 30 काढायचा आहे सर्वांनी. पेज नंबर 30. त्यावरती हा प्रश्न आहे बघा, वाचा. खालील उतारा वाचा, त्याचा तुम्हाला समजलेला अर्थ सारांश रूपाने पुन्हा लिहा. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर तुम्हाला हा सारांश लेखनाचा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो. आता 8वीला
तुम्हाला पुस्तकात दिलेला आहे. 9वीला हा प्रश्न नाहीये. 10वीला परत तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 10वीला सारांश लेखनाचा प्रश्न आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण तयारी करायची आहे. सारांश लेखन म्हणजेच काय? सारांश लेखन म्हणजेच समरी रायटिंग. तुम्हाला इंग्लिशमध्ये असेल बघा. सारांश लेखन म्हणजेच समरी रायटिंग. आता हे समरी रायटिंग किंवा हे सारांश लेखन करताना घ्यायची काळजी किंवा काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. सर्वप्रथम हा जो उतारा आहे, हा उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे. आलं लक्षात? जो कोणता तुम्हाला उतारा दिलेला असेल तो उतारा तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचा आहे, लक्षपूर्वक वाचायचा आहे. त्या उतार्यामध्ये जे काही उदाहरणं दिलेली असतील किंवा दाखले दिलेले असतील किंवा काही अलंकारिक वर्णन केलेलं असेल तर त्याचा सारांशमध्ये उपयोग करायचा नाही किंवा त्या शब्दांचा सारांशमध्ये उपयोग करू नका. उतार्यातील सर्वप्रथम तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, हा जो उतारा आहे ह्या उतार्यामधील मुख्य आशय किंवा मुख्य अर्थ तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. या उतार्यामध्ये कोणता विचार सांगितलेला आहे तो विचार व्यवस्थित लक्षात घ्या आणि मग त्या उतार्यातील मुख्य मुद्द्यांचा विस्तार करणारी वाक्य तुम्हाला लिहायची आहेत. परंतु ती जशीच्या तशी लिहायची नाही, तर त्या वाक्याचा अर्थ लक्षात घ्यायचा आणि तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये परंतु शुद्ध अशी वाक्य तयार करायची आहेत. एकंदर हा उतारा तुम्हाला 1/3 म्हणजे 1/3 1/3 म्हणजे 1/3 मध्ये लिहायचा आहे. आलं लक्षात? तर ह्या सर्व गोष्टी उतारा सारांश लेखन लिहिताना लक्षात घ्यायच्या आहेत. सारांश लेखन हे कमीत कमी शब्दात लिहायचं आहे. काही मुलं काय करतात, त्यांना समजत नाही म्हणून ते अशाच प्रकारे मधले सेंटेन्स गाळून हा सारांश जसा दिलेला आहे तशाच प्रकारे उत्तरामध्ये लिहित असतात, जसाचे तसा. तर हा त्याचा अर्थ नाहीये. सारांश लेखन म्हणजे तुम्हाला हा उतारा किती समजलेला आहे त्यावरनं त्याचा अर्थ थोडक्यात तुम्हाला कमीत कमी शब्दांत लिहायचा आहे. आलं लक्षात? तर हा सारांश लेखनाचा प्रश्न आज आपण निबंधाच्या बुकमध्ये लिहिणार आहोत. सर्वांनी हे पेज काढलेलं असेलच, पेज नंबर 30. तर आपली कंपोजिशन बुक काढा. आता कंपोजिशन बुक काढायचे सर्वांनी आणि कंपोजिशन बुकमध्ये निबंध क्रमांक 8 लिहायचा आहे. तेथे दिनांक लिहायची आहे आणि सारांश लेखन हा प्रश्न तुम्ही लिहायचा आहे. तर सर्वांनी निबंध क्रमांक 8 हा बघा इंडेक्स काढायचा आहे निबंधाच्या बुकमध्ये. निबंधाची बुक काढा, इंडेक्स मध्ये लिहा निबंध क्रमांक 8 सारांश लेखन. दिनांक आजची 19/12/2020. आलं लक्षात? 19/12/2020 ही दिनांक लिहा. लिहिली. आतापर्यंत 8 कंपोजिशन आपले निबंधाच्या बुकमध्ये झालेले आहेत. तेवढेच कंपोजिशन मला निबंधाच्या बुकमध्ये पाहिजेत. मी जे काही एक्स्ट्रा सरावासाठी घेतलेले आहेत प्रॅक्टिससाठी ते निबंध तुमच्या मराठीच्या नोटबुकमध्येच पाहिजेत. काही मुलांनी ते निबंध सुद्धा ह्या बुकमध्ये लिहिलेले आहेत. तर हे 8 कंपोजिशन फक्त तुमच्या निबंधाच्या बुकमध्ये पाहिजेत. पहिला आहे वर्णनात्मक, दुसरा कथालेखन, तिसरा गद्य आकलन, चौथा बातमी लेखन, 5वा आहे पत्रलेखन, 6वा सूचना फलक, 7वा जाहिरात लेखन आणि 8वा सारांश लेखन.
हे एवढे 8 कंपोजिशन तुमच्या निबंधाच्या बुकमध्ये पाहिजे. हे लिहून झालं इंडेक्समध्ये का? नवीन पेजवरती बघा, निबंध क्रमांक 8 जेथे तुम्ही निबंध लिहिणार आहात तेथे लिहा निबंध क्रमांक 8, सारांश लेखन, दिनांक लिहायचे आहे 19/12/2020 आणि प्रश्न लिहायचा आहे. पुढील उतारा वाचून त्याचा 1/3 इतका सारांश लिहा. आणि पुस्तकामध्ये तुमचा हा सारांश आहे बघा. पुस्तकात आपल्यासारख्या सामान्यांना, हे बघा, आपल्यासारख्या सामान्यांना शब्दा वाचूनचे संवाद हे इकडून लिहायला सुरुवात करायची आहे. हा उतारा पूर्ण लिहून झाला की खाली मग त्या उतार्याचा सारांश दिलेला जाईल. तो सारांश तुम्ही जसाचे तसा कॉपी करायचा आहे. इकडून लिहायला सुरुवात करायची आहे. हा सारांश इकडनं लिहायला सुरुवात करायची आणि मी सारांश तुम्हाला सारांशचा फोटो पाठवते. तो जसाचे तसा तुम्हाला कॉपी करून लिहायचा आहे. हा सारांश सुद्धा मी पाठवते. परंतु जर तुम्हाला पुस्तकातून लिहायचं असेल तर तुम्ही पुस्तकातून सुद्धा लिहू शकता. तर हा सारांश काय आहे सर्वप्रथम आपण वाचूया. आपल्यासारख्या सामान्यांना शब्दा वाचूनचे संवाद भावणारही नाहीत की परवडणारही नाहीत. आपल्याला कठीण, साधे, सरळ, वक्र कसे का होईना पण बोलणे आणि ठणठणीत बोलणेच हवे असते. आणि या बोलण्याचे किती अनंत प्रकार असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती अशी म्हण आहे. त्या चालीवर माणसे तितकी बोलणी अशी म्हण बनवायला हरकत नाही. मोकळा संवाद असे आपण म्हणतो, पण समाजात वावरताना या तथाकथित मोकळ्या संवादावर कशी आणि किती बंधने पडत असतात हे पाहिले म्हणजे गंमत वाटते. मित्रमंडळींशी गप्पा मारताना आपण खूप मुक्त मोकळे असतो अशी आपली समजूत असते. पण ती खरी असते का? आपणाला एकमेकांचे अनेक गुणदोष, एकमेकांच्या जीवनातले बरे वाईट तपशील ठाऊक असतात. त्यामुळे तिथे कधी मोकळ्या गप्पा होत असल्या तरी अनेकदा नात्यातल्या जवळीकीमुळेच कधी कधी एक चमत्कारिक अवघडलेपणाही अनुभवाला येते. एकमेकांची मते, आग्रह, दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदाचे अवघड विषय बहुधा आपण शिताफीने टाळतो. वृत्तीतल्या हळव्या जागा, स्वाभिमानाची ठिकाणे माहीत असल्यामुळे बोलताना त्यांना कुठे धक्का लागणार नाही, समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाणार नाही याची सतत काळजी घ्यावी लागते. हा जो उतारा आहे हा उतारा लेखिका शांता शेळके यांचा आहे. ह्यांनी लिहिलेल्या पाठातला आहे. तर ह्या उतार्याचा आपल्याला 1/3 भाग लिहायचा आहे. समरी लिहायची आहे, थोडक्यात लिहायचं आहे. मग हा उतारा आपल्याला काळजीपूर्वक लक्षात घेणं आवश्यक आहे. ह्या उतार्यामध्ये काय विचार सांगितलेले आहेत ते लक्षात घेऊन ह्याचा थोडक्यात आपल्याला सारांश लिहायचा आहे. तर तो सारांश आपण पाहूया. हा सारांश आहे बघा. आपल्यासारखी माणसे संवादाशिवाय राहू शकत नाही. व्यक्तीनुसार संवाद बदलतो. मोकळा संवाद ही संकल्पना खरी आहे का? मित्रांबरोबर बोलताना आपण मुक्त संवाद करतो असा आपला समज आहे. पण जेवढे आपण जवळ जाऊ तेवढे अवघडलेपण येते. एकमेकांची मते, दृष्टिकोन माहीत असल्यामुळेच मतभेद टाळून आपण बोलतो. समोरच्या व्यक्तीचे मन दुखावणार नाही याची काळजी घेतो. इथपर्यंत आहे. तर बघा, ह्या सारांशमध्ये त्या पूर्ण सारांशाचा उतार्याचा अर्थ सांगितलेला आहे. आणि तुम्ही बघा की ह्यामध्ये जी वाक्य आलेली आहेत ती त्या उतार्यातली जशीच्या तशी नाही आहेत. तर वाक्याचा अर्थ
सारखा असून ती वाक्य वेगळ्या रूपाने बदललेली आहेत हे आपण पाहतोय. तर हा सारांश आणि तो उतारा तुम्ही तुमच्या मराठीच्या निबंधाच्या बुकमध्ये लिहायचा आहे. निबंधाच्या बुकमध्ये आधी सारांश लिहा. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे येथे पूर्ण सारांश लिहून झाला की मग तो उतारा लिहून झाला की मग येथे सारांश लिहायला सुरुवात करा, पॅरेग्राफ सोडून. समजलं? तर निबंधाच्या बुकमध्ये हा निबंधाचा प्रकार सारांश लेखन तुम्ही पूर्ण करायचा आहे. आलं लक्षात? मी ह्या सारांश लेखनाचा फोटो तुम्हाला पाठवते, त्याप्रमाणे तुम्ही सारांश लेखन कंप्लीट करा. तसेच ॲक्टिव्हिटीचा सुद्धा फोटो मी तुम्हाला पाठवते. ती ॲक्टिव्हिटी सुद्धा तुम्हाला प्रोजेक्ट पेपरवरती कंप्लीट करायची आहे आणि सबमिशन डेट तुम्हाला सांगितलेली आहे 11 जानेवारीपर्यंत. 11 जानेवारी किंवा तुम्हाला तसा मेसेज दिला जाईल कधी सबमिशन आहे ते. त्याप्रमाणे तुमच्या नोटबुक आणि हे प्रोजेक्ट पेपर त्यावरती तुमचं नाव, नोटबुकवरती कंपोबुकवरती सुद्धा तुमचं नाव लिहायचं आहे, नंबर लिहायचा आहे, डिव्हिजन लिहायची आहे आणि ज्या तारखेला तुम्हाला सबमिशन सांगितलेलं आहे त्या दिवशी तुम्हाला हे सर्व सबमिट करायचं आहे. प्रोजेक्ट पेपर स्टेपल करायचे आहेत हे लक्षात घ्या. त्यामध्ये तुमची क्रिएटिव्हिटी पाहिली जाईल. कलरचा वापर करू शकता. तुमच्या पद्धतीने तुम्ही हे दोन्ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायच्या आहेत. ह्या ॲक्टिव्हिटी 10 मार्कासाठी आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. मागच्या वेळेला जर तुम्हाला मार्क मिळालेले नसतील तर आता मार्क काढण्यासाठी तुम्हाला चांगली संधी आहे. म्हणून जे काही तुम्हाला सबमिशन सांगितलेलं आहे ते वेळेवर सबमिट करायचं आहे. आलं लक्षात? थँक्यू व्हेरी मच.